महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई। औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध अशी जुनी भाजी मंडई शेजारी महानगरपालिकेने गार्डनसाठी राखीव असलेल्या मोकळ्या जागेतील अतिक्रमणे आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने पाडली। न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली असली तरी याबाबत कारवाईच्या वेळी जागेवर ठेवण्यात आलेले सामान 6 ते 7 खोल्यांचे बांधकाम पाडण्यात आले। ही जागा गार्डन करता आरक्षित होती। अतिक्रमण पाडून जागा महानगरपालिकेने संपादित केली। या ठिकाणी 6 ते 7 अतिक्रमणे पाडण्यात आली। यामध्ये मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण पाडत असताना अतिक्रमण धारकाने महानगरपालिकेचे जेसीबीच्या चालकावर दगड फेकून मारला असता चालकाच्या हाताला व कमरेला मार लागला आहे। यावेळी अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांशी व पोलीस कर्मचाऱ्यांची हातापाई झाली। अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलावले व त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा अपवाद वगळता बाकी 7 घरांचे अतिक्रमण शांततेत काढले। अतिक्रमण काढत असताना नागरिकांनी अतिक्रमण विभागाला सहकार्य केले व अतिक्रमण काढून दिले व काढून घेतले। यावेळी विभाग प्रमुख अविनाश देशमुख, पदनिर्देशक अधिकारी SS कुलकर्णी, नगररचना विभाग कांबळे, इमारत निरीक्षक राचतवार, मालमत्ता अधिकारी निकम कारवाईच्या वेळी उपस्थित होते। जागृत महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रवींद्र गुराव, औरंगाबाद। ही जागा महानगरपालिकेची संपादित केलेली जागा आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज आम्ही इथे कारवाई केली। या कारवाईमध्ये जो दगड मारला त्यांनी तुमच्या याला, आता त्याच्यावर काय करा, त्याबद्दल काय कारवाई करणार? त्याच्यानुसार नियमानुसार कारवाई पोलीस गुन्हा दाखल करण्यात गुन्हा दाखल करणे म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणे म्हणजे 353 गुन्हा दाखल होतो। 353। बरं सर, आता एवढं बांधकाम झालं, यावेळेस तुम्हाला काहीच माहिती नव्हती याच्याबद्दल की बांधकाम झालं काय म्हणून आतापर्यंत? हा मागचा विषय आहे। गार्डनच्या रिझर्वेशनसाठी ऐकवार केलेली होती। त्या जागेवर जे काही अतिक्रमण आहे ते काढायचं आज काम चालू होतं। काय ना आम्हाला तर इथे थोडासा तणावाचा प्रश्न निर्माण झाला। आम्ही पोलिसांना बोलवले, आता येतील। आमचं काम तर झालं आहे आता तोडायचं। सर, आपण यांना नोटीस दिली होती का? अतिक्रमणाला नोटीस द्यायची गरज? अतिक्रमण आहे का? अतिक्रमण असं ते म्हणतात। ठीक आहे, काय हरकत नाही। अतिक्रमण तुम्ही दाखवा पहिले मला, तुमचे पेपर्स कोणचे आहेत? तुमचे पेपर्स कोणचे? पेपर ही कारवाई जी केली आपण कोणत्या निकषावर केली सर? महानगरपालिकेच्या जागेवर केलेले जे अतिक्रमण आहे ते काढायचं काम चालू। बरं, ठीक होतं। मी सतीश शिवाजी चौधरी, कॉर्पोरेशनच्या भाडेकरू आहे। माझी दुकान जेव्हा चुकली त्यांनी मला टेम्पररी प्रोव्हाइड केली। पर्याय जागा त्यांनी प्रोव्हाइड केली तर ते म्हणजे 1.5 वर्षात तुम्हाला बांधकाम करून देऊ। 1.5 वर्षाची काय 2 वर्षाला 2.5 वर्षाला अजूनपर्यंत काम चालू झालं। जी जागा होती त्या जागेमध्ये त्यांनी आम्हाला बसवलं। त्या जागेत ती जागा तुम्ही खाली करून घेतली। त्याच्या पहिले त्यांनी विचार करून द्यायला पाहिजे होतं पर्याय व्यवस्था, की बाबा तुम्ही पर्याय आम्हाला पर्याय व्यवस्था तुम्ही कोणती करू लागली? ती पर्याय व्यवस्था नीट विचार करून आम्हाला नाही दिली। त्याच्या पश्चात कुठलीही नोटीस न देता आम्हाला त्यांनी पाडून टाकली दुकान। बळाचा वापर करून आमची दुकान त्यांनी पाडून टाकली। बरं, महानगरपालिकेला तर म्हणणं आहे की बाबा ही अतिक्रमणची जागा आहे। महानगरपालिकेची म्हणतात। महानगरपालिका ठीक आहे, अतिक्रमण जागा तुम्ही मला दाखवून द्या प्रोव्हाइड। तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला शो करा तुम्ही। पण तुम्ही अतिक्रमित जागा आहे तर मग तुम्ही आम्हाला पर्याय व्यवस्था काय केली? बरं, महानगरपालिकेला तुम्हाला काही वेळ द्याल का डॉक्युमेंट्स दाखवण्याकरता? काहीच दिलं नाही। काही तिकडचं झालं होऊपर्यंत आम्हाला दिलेलं होतं। नोटीस दिली होती? नाही दिली, नोटीस दिली नाही, काही दिली नाही। जसं पहिले केलं तसं आताच केलं, तेच केलं। तुमच्याकडे काय प्रूफ आहे घ्यायचं? दुकान तसं दुकानचा प्रूफ आहे? दुकानचा प्रूफ आहे माझ्याकडे। दुकानचा प्रूफ असतानाही मी म्हणतो तुम्ही दाखवलं का त्यांना? मी कसं दाखवू? पहिले तुम्ही दाखवणार कामावर जोडता। तुम्हाला रिस्पॉन्सिबल आहात तुम्ही, तर रिस्पॉन्सिबल जी अशी म्हणतो दाखवा। तोडायचं तोडा, मी नाही म्हणत नाही, बिलकुल तोडा। परंतु तुम्ही आम्हाला पहिले तुम्ही का म्हणून जोडता तुम्ही आम्हाला पहिले सांगा, आम्हाला समजून सांगा काय नाही। रिस्पॉन्सिबल राहील ना तर आम्ही सुद्धा रिस्पॉन्सिबल आहात, तुम्ही समजून सांगा मला की आम्ही काय चूक केली। बरं, आता तुमचं दुकान तोडलं, आता तुमचं पुढचं पाऊल काय आहे? तुमचं पुढचं पाऊल काय आता? पुढचं पाऊल ठीक आहे, येणारा काळ समजेल तुम्हाला, येणारा काळ दाखवेल तुम्हाला। तुमच्याकडे पेपर कोणते बिना पेपरच्या बळाचा वापर केला की आम्ही तुमच्या गुन्हे दाखल करू, गुन्हा दाखल करू। याच्याशिवाय तुम्ही आम्हाला काही केलंच नाही। तुम्ही म्हणतात तुमचं लिगल आहे। आता हे ज्या अधिकाऱ्यांनी पाळलं त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे काय? गुन्हा दाखल करून काय करतात? गुन्ह्यासारखी लोक नाही, कारण त्यांना काय आतापर्यंत किती लोकांनी चोऱ्या चपाट्या केल्या, शेवटी ते सुटले। यांचं काय होणार आहे? यांनी काय केलं आतापर्यंत? यांनी जे बोलत ते आजपर्यंत दाखवलंच नाही त्यांनी, त्याच्यानं काय अपेक्षा करणार? शेवटी 12 तर तुमचे पण वांधारच आहे, आमचे तर वाद आहेत, तुमचे 12 वांधार। माझं नाव सतीश शिवाजी चौधरी।
नमस्कार, मी रवींद्र सोडकर, जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल. हा तुमची साथ आमची. आपण सध्या औरंगाबाद शहरातील जुना बाजार या भागात आलेलो आहे. या भागामध्ये महानगरपालिकेनं गार्डनच्या जागेवर असलेली अतिक्रमण केलेली 6 ते 7 घरे पाडलेली आहेत. तरी आपण या भागातील नागरिकांशी सविस्तर चर्चा करूया किंवा ही कारवाई कशामुळे आणि का केलेली आहे त्याकरता. बाजार शरीफ कॉलनीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी 607 घरांना अतिक्रमण हटवलं आणि येथील जनतेने सर्वतोपरी महानगरपालिकेला सहकार्य केलं. आम्हीही सहकार्य केलं. तर हे कोर्टाच्या ऑर्डरला मान देऊन ह्या जमिनीचं रिकामं करून दिलेलं आहे आणि राहिलेली उर्वरित जी जमीन 2 गुंठे आहे ती मस्जिदीची महानगरपालिकेनं त्याला हाती लावलं नाही. कोर्ट कारवाई चालू आहे. सर्व जनतेला महानगरपालिकेला आमचा पाठिंबा आहे. कारवाई शिस्तीने चालू आहे आणि कोणतीही गडबड वगैरे झालेली नाही. तरी मी डॉक्टर मोहम्मद शरीफ होते सर्वांच्या करेनं महानगरपालिकेचा आणि सर्वांचा आभार. थँक्यू. ही कारवाई झाली याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, काही नाही. आमचं सगळं कॉर्पोरेशनला सहकार्य सगळं किती घरे? 7 घरे. आपण बघितलं या भागातील नागरिक लोक कॉर्पोरेशनला महानगरपालिकेला पूर्णतः सहकार्य केलेलं आहे. कॅमेरामन सुनील वैद्य सोबत रवींद्र सोडकर, औरंगाबाद.